देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे। देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक होती आहे। राज्यसभा सदस्यत्वाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल, भुजबळ हे देवगिरीवर दाखल आहेत। धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित आहेत। मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यासाठी घातलेली अट आणि भाजप हायकमांडचा निरोप याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। संदीप राजोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। संदीप, भुजबळांचं नाव चर्चेत आघाडीवर आहे, पण भुजबळांची अट महत्त्वाची आहे। याबाबत भाजपचा निरोप, अनेक गोष्टींची शक्यता महत्त्वाची आहे। काय घडतंय बैठकीत? अगदी काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आहे ऋषी। देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होती आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला स्वतः छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे दोघेही पितापुत्र आहेत। त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीला आहेत। या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय आजच घेतला जाण्याची शक्यता दाट आहे, कारण छगन भुजबळ यांचं नाव तर फायनल झालेलं आहे, मात्र त्यांची अशी मागणी आहे की समीर भुजबळ यांना मंत्रीपद द्यावं। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये हा एक मोठा फेरबदल असू शकतो। जर हा निर्णय मान्य केला सुनेत्रा पवार यांच्यासह कोर कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी, तर नक्कीच ही मोठी घडामोड म्हणावी लागेल राज्यातली, की मंत्रिमंडळात देखील फेरबदल होऊ शकतो। मात्र या सगळ्याला भाजप हायकमांड परवानगी देतं का हे बघावं लागेल, कारण समीर भुजबळ, छगन भुजबळ यांच्यावर यापूर्वी ईडीचा आपल्याला माहिती आहे आरोपपत्र दाखल होतं, तुरुंगात देखील जाऊन आलेले होते। त्यानंतर बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ जेव्हा 24च्या निवडणुकीत निवडून आलेले, त्यानंतर त्यांना खरं तर हे मंत्रीपद देण्यात आलेलं होतं। त्यामुळे समीर भुजबळ यांच्या नावाला भाजप हायकमांड परवानगी देतं का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे, कारण त्यांच्या नावाची शिफारस जी आहे ती स्वतः छगन भुजबळ यांनी केली आणि मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट केलेलं आहे की हायकमांड निर्णय दिल्याशिवाय आम्ही त्या बाबतीत काही फेरबदल करू शकत नाही। आता या बैठकीमध्ये राज्यसभेच्या उमेदवाराची चर्चा होईल, कारण इतर कुठलंही नाव सध्या चर्चेत नसल्याचं आपल्याला समजतं आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांचा देखील छगन भुजबळ यांना कुठलाही विरोध नाही, कारण राज्यसभेत पाहायला गेलं तर एक ज्येष्ठ आणि जास्त अनुभव असलेले नेते किंवा नेता तिथं हवा असतो खरं तर, कारण राज्यसभा ही ज्येष्ठ नेत्यांची म्हणून खरं तर संसदेमध्ये ओळखली जाते आणि त्यानुसार भुजबळांनाच कदाचित पाठवलं जाऊ शकतं। मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याबरोबर समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची त्यांची जी मागणी आहे ती देखील मान्य केली जाते का हे आजच्याच बैठकीमध्ये नक्की शेवटच्या महत्त्वाच्या गोष्टीवर आपण या सगळ्या चर्चेचं लक्ष लागलंय की म्हणजे कुठली अट मान्य होतं आणि कोणाचं नाव समोर येतं। धन्यवाद संदीप या अपडेटबद्दल।